खालच्या लेवलचं काम माझा भगवंत करतो. काही काही लोकांना जातीपातीचा लय पुडका असतो. मी आमच्या जातीचा, मी फलाण्या जातीचा, मी वलाण्या जातीचा. पण माझ्या वारकरी संप्रदायामध्ये जातीपातीला किंमत नाही दादा, जातीपातीला किंमत नाही. आणि ज्यांना ज्यांना जास्तच होतं ना जातीचा, तर माझा भगवंत असा आहे की चांगल्या चांगल्यांची जिरवल्याशिवाय राहत नाही. जिरवतो. बऱ्याच लोकांची मानसिकता, आम्ही त्याच नागरनं पाणी बी पितत नाही, आम्ही त्याच नागर पायरी चढतत नाही, आमले ती जातनं चालत नाही, आमले हाय जातनं चालत नाही, आम्ही कान मोठी जात नाहीत. आता पोऱ्याला पोर भेटणे नाही तर काय करलंय ना कारबो तीन गरणात पाणी चाले नाही, आता तीन हातनं रांधेल काशी. हा फटने लगी तो बजने लगा. हा जात पात कोणती नाही, जाती दोनाचा, स्त्री आणि पुरुष. अजून सांगू का, जातीपातीचं जर म्हणलात तर माझा जगाच्या मालकानं सुद्धा जातपात नाही बघितली. भिल्ल समाजाची शबरी आणि तिची उष्टी बोरं माझा जगाचा मालक खातोय, तो कुठं जातपात पाहतोय? तो तर तुमचा अंतकरणातला भाव पाहतो महाराज. कारण जातीनं जर ब्राह्मण असेल आणि त्याला ब्रह्मज्ञान नसेल तर तो ब्राह्मण नाही. माझे तुकोबरायांनी सगळं मोडून काढलेलं आहे, फक्त तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. ते तुकोबरायांनी सांगितलं, अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय, त्याची टिंब टिंब प्रसवली. शिवी दिली तुकोबरायांनी, तो अधिकार माझा नाही म्हणून मी तिथं टिंब टिंब घातलं. अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय, त्याची टिंब टिंब प्रसवली. हा जर ब्राह्मणा आणि जर अभक्त असेल तर तो काय कामाचा नाही. आणि जातीनं जर चांभार असेल, गड्यात माळ असेल, तर त्याच्या मायला संत धन्यता देतात. माझा वारकरी संप्रदाय जातीपातीला मानत नाही दादा. भगवंत भक्ताचा भाव पाहतो आणि भाव पाहून तशा भक्तासाठी काही करायला तयार असतो. तर पहिला भक्त सांगेल, मोजत राहायचं तुम्ही, मी सांगत चालेल 2 तासात. पहिला भक्त सांगेल, महार समाजामध्ये संत जन्माला आले चोखा मेळा. चोखा मेळ्याच्यासाठी माझ्या भगवंतानं गुर्र ढोर ओढली महाराज. एक प्रसंग असा, चोखोबाच्या बायकोचं बाळंतपणाची वेळ जवळ आलेली आहे. बाळंतपणाची वेळ जवळ आलेली आहे आणि चोखोबाला वाटलं की वारी पण निघत्या, दिंडीला जायचं. पत्नीला सांगितलं, म्हणले ऐक ना, मला वारीला जावं वाटतं, वारीला जावं लागणार आहे. पत्नीनं सांगितलं, ठीक आहे धनी, तुम्ही जाताय नक्की जा, पण माझी बाळंतपणाची वेळ जवळ आलेली आहे. एक काम करा ना, मी एकटी आहे, तुमच्या बहिणीला तरी माझ्याकडे पाठवा, कारण माझे दिवस भरते आहेत. बाळंतपणासाठी कोणीतरी घरात व्यक्ती असलं पाहिजे. हा चोखोबाच्या बायकोनं थोडा सुद्धा विरोध केला आणि बरं माया हो. नवऱ्यानं सांगितलं, सोयरा अगं मला वारीला जायचंय ग, जा खुशाल जा, पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव आहे, तुमच्या बहिणीला निरोप सांगा माझ्याकडे पाठवा. डिलेव्हरीची वेळ जवळ आहे तरी नवऱ्याला विरोध केला नाही, म्हणून तर संतांच्या घरात भगवंत कामाला येतो. चोखोबाची बहीण झाला शारंग रे, 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 चोखोबाची बहीण झाला शारंग दरा, चोखोबाची बहीण झाला शारंग दरा, चोखोबाची बहीण झाला शारंग दरा, चोखोबाची बहीण झाला शारंग दरा. वहिनी उघडा दार कामारी, वहिनी उघडा दार चोखोबाची बहीण झाला शारंग रे, चोखोबाची बहीण झाला शारंग रे, चोखोबाची बहीण झाला शारंग रे, बहीण झाला शारंग, चोखोबाची बहीण झाला शारंग, चोखोबाची बहीण झाला शारंग, चोखोबाची बहीण झाला शारंग,
तुकोबाची बाई झाला शारंगार वैनी उघडा दार हाका मारे वैनी उघडा दार हाका मारे हाका मारे हाका मारे भक्ताच्यासाठी खालच्या लेवलचं काम करायला तयार असतो, पण संतांच्या पत्नींचा सुद्धा तेवढाच सपोर्ट होता बरं. हा, त्यांच्या पत्नींचा सुद्धा तेवढाच सपोर्ट होता. ऐका, दिवस भरते येतं, नवऱ्यानं सांगितलं मला वारीला जायचंय तरी बाई सांग राहिनी जावा म्हणे. आपला घर मग राहतात कसं वातावरण राहतं, घर कोणी नाही शेन बाई चांगली बी राहिने ना. माणूस जरी कीर्तनले जात ना तरी बाकीने बाया घरात चिलकाच्या बकल्या बाहेर बांधायच्या कुत्रा वल्लय जातील. कसाल देव आपल्यासाठी काम करीन भाऊ. हा, आपण कीर्तनले सुद्धा जाऊ देतात नाही गावमान गावमा. भक्ताच्या बायकोचं सुद्धा तेवढंच प्रेम होतं देवावर. ऐका, चोखामेळा दिंडीला निघालेत, चोखामेळा दिंडीला निघालेत. विसरले बहिणीला सांगायचं, दादा तुम्ही उभा पिकोर ताबाली राहणार ना, बंद कर द्या ते, बंद कर देते. हा, तेल काय देते बंद कर दे, नाही ते मी पाचिलीन मर्द असून तुम्हाला नाव सांगते फोनवर बोलणारच नाही. काम नाही गरज नाही, वायबर बरेल घर मग दाती गाल दिले कवच तिथलं कट करले जायच्यात. नाही तसं माल काय नाही म्हणा, पडेल बी नाही माल त्या गोष्टीच नाही. कारण आते जिथला बुकणार होतात बटा दाबाई घेत आते, आते काय कोण किडा पाडणार उरणार नाही. खरं तर किडा पाडणारा राहणारच नाही आते. 1-2% शेत आहे त्यास ना काही खेत बी नाही आपले. हो, किती प्रेम करणारे लोक महाराज. आज ज्यांच्याकडे कार्यक्रम होता का आमच्या दादांनी, रुपेश दादासाहेब, अहो महाराज घरी बसवलं, तिथून त्यांनी मस्त वाजत गाजत म्हणजे मनी राहायला होत बडी पुरी कर दिली त्याच्या पुढे वाजावाला चालत. मला वेगळीच फिलिंग आहे राहीन ती चंदूबा. सीधा ते गोगराय बिले अनुभव एक नंबर काम होतं. मी पुरा खुश होतो. नंतर आठवण तो संबंध मी कीर्तन कार्य रे काका, एक नंबर महाराज. आणि विशेष कीर्तन त्यांनी घेतलंय सप्ताहामध्ये. त्याचं कारण त्यांच्या भावाला मुली झालेल्या आहेत आणि दोघंही मुली आहेत ना. हां महाराज विशेष बरं. पोरींच्यासाठी एवढं खर्च करणं, कीर्तन ठेवणं एवढं सोपं नाही आहे, इतकं सोपं नाही ते. हां, आणि तुमले सांगत तुम्ही पोरीसना सन्मान करा तेवढाच तुम्हाला फायदा शे. कारण बाप मेल्याच्या नंतर, माय मेल्याच्या नंतर गावात डिंडोरा पिटवायची गरज नाही. पोरगीना नुसता एक टाहो जरी फोडला तरी गावमा चर्चा पोरणा बाप मरणं होय किंवा माय मरणी होई. तिना एकच आवाज मग बटाकावाला माहीत पडतास काय वेळची. पोऱ्या काय करस, पोर जरी बाहेर गावली राहिने ना रडतेच दर्जा पाहिनच. हो, दर्जा माहीनच रडानं सुरू कर देस. हो, जुना लोक सांगेत पोर पाहिजे म्हणे कान्या कवळ घडाले. हां, पोऱ्या काय नाही, पोऱ्या पाहिजे बा, पण तो काय उजे मुद्दा पण काम नाही करत. शेवट शिलगावानच काम करत तो. हां, म्हणेशीन पोरी पाहिजे. पोरगी कशासाठी पाहिजे माहिती आहे का? पोरानं जर कमरेत लात घालली ना रुपेश दादा, पोरानं जर कमरेत लात घातली ना तर हक्काचा दरवाजा ठोठवता येतो. तेवढ्यासाठी मुलगी पाहिजे. मुलगीचं कीर्तन ठेवलंय म्हणून सांगतो, मुलगीचा का आदर केला पाहिजे, का मुलगीच्या आगमनाचा सत्कार केला पाहिजे, स्वागत केलं पाहिजे, का केलं पाहिजे सांगू का? काही किरकोळ कारणावरनं जर नवरा बायकोची भांडण होऊ द्या. नवरा बायकोची भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई गा आत्ता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं तर मग हाती 30 पिढीचा उद्धार होईल. त्याच्यापेक्षा ना असं करते, पोराला सांगते भाऊ जा रे त्या बापाला जेवायला सांग. पोरगा जातो पप्पाच्या जवळ, पप्पा सांगतो पप्पा जेवण करा बरं. तो बाप म्हणतो मला नाही काय जेवायचं. मुलगा लगेच माघारी फिरतो, मनातल्या मनात म्हणतो खाशीत काय भाऊ मन बापनं काय जाय ना. आता तेच काम दिदीला सांगा, पोरी अगं तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी एवढी गोड बोलते महाराज, माझ्या माऊली ज्ञानोबा राय सांगता 7 जणी मवाड मी तुले परी रसाड शब्द जैसे कल्लोड अमृताचे, एवढं गोड बोलते. आणि बापाच्या जवळ जाते, पप्पाचा चेहरा बघून सांगते पप्पा तुम्ही काही नाराज आहात का? नाही रे बेटा,
तुमची तब्येत बरी नाही का पप्पा? अगं नाही ना बाई. मग चला बरं पप्पा जेवण करा. तो बाप म्हणतो मला नाही काय जेवायचं. मुलगी म्हणते पप्पा जेवण करा. बाप म्हणतो बेटा तू कर ना जेवण. मुलगी म्हणते पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोपर्यंत मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते दादा. म्हणून पुरींचा हो आगमनाचं स्वागत झालं पाहिजे. रुपेश दादा मी तर म्हणेल तुम्ही पुरीच्यासाठी कीर्तन घेतलंय म्हणून धन्य माता पिता तयाची. एवढं सोपं नाही. लोकेशले ना पोर होतात असा नाक तोंड मयडतास ना. हाय मंडळीनं बरंचशे पुरुष मंडळीले जर सुनबाईले किंवा पोर गेले दिवस राहणार नाही. एखादा मित्राने विचारा काय हो आप्पा तुम्ही पोरले दिवस होतात सुनबाईले दिवस होतात. काय नाही हो नातवेने. पण आई मायले जरी चारण ताई तुम्ही सुनबाईले दिवस होतात काय म्हणा शिलगा ओ माय आखो भी 30 हो. हां तो शब्द गैरा गंदा आहे वाटे सांगायला चालाव नाही. तुमले समजी घे तुम्ही काय म्हणतात असं. म्हणजे तुम्हाला कंटाळा आमले नाही येईल तुम्हाच कंटाळा आहे तुमले. हा जेव्हा एक टीव्हीला जाहिरात बघितली होती चंदुबा महाराजजी. टीव्हीला जाहिरात बघितली होती. बाईला दिवस गेलेले आणि पोरगीचा गर्भ होता. तो गर्भपात करण्यासाठी दवाखान्यात नेलेलं होतं. पोरगी टेबलावर झोपलेली बाई आणि ते पोटातला गर्भ तो डॉक्टर साहेबांनी टेचेस्कोप लावला पोटाला. पोटातलं ते बाळ आहे का ती मुलगी होती. ती मुलगी सांगत होती आई. तर डॉक्टर साहेबांशी बोलत होती आईसोबत बोलत होती बापासोबत बोलत होती. पहिले तर डॉक्टर साहेबांना सांगितलं डॉक्टर साहब आप मुझे क्यों मारना चाहते हो? मैंने कौन सा अपराध किया डॉक्टर साहब जो आप मुझे मारना चाहते हो? डॉक्टर साहेबांनी तो टेचेस्कोप काढला आणि पोर जन्माला येणाऱ्या पोरीच्या बापाच्या कानाला लावला. बापाशी मुलगी संवाद साधते पप्पा मला का मारताय हो? मी असा कोणता गुन्हा केला पप्पा? अजून तर मी जग पण नाही पाहिलं. असा कोणता गुन्हा झाला माझ्याकडनं की मला जन्माला यायच्या आधीच तुम्ही मारायला निघालात? त्या बापानं टेचेस्कोप काढला आणि जन्माला येणाऱ्या पुरीच्या माईच्या कानाला लावला आणि माईसोबत मुलगी संवाद साधते. आई मला का ग मारते या? असा कोणता गुन्हा केला आई का तुम्हाला मारायला निघालीस? पर ऐक ना आई आज तुम्हाला मारायला निघालीस ना. हाच विचार जर का तुझ्या मायनं तुझ्या वेळेस केला असता तर कदाचित तू हे जग पाहिलं असतं का ग? हाच विचार जर तुझ्या मायनं तुझ्या वेळेस केला असता तर तू जग पाहिलं असतं का? काय उत्तर आहे? काय उत्तर आहे तुमच्याकडे? तुम्हाला सांगतो कंसाला आता तुम्ही परवाच्या दिवशी काल्याचं कीर्तन ऐकणार आहात. काल्याच्या कीर्तनामध्ये कंसाला आणावंच लागतं बोलावंच लागतं. 2 शब्द त्याला वाईट बोलावेच लागतात. कंसाला वाईट म्हणतो आपण. कंसाला कोण चांगलं म्हणस का कंसले? हां कुणीच चांगलं म्हणत नाही ना. पर मनकडे तर मी कंसले चांगला म्हणस. त्यानं कारण असं आहे कुठंतरी कंस परवडला. कारण कंसानं बहिणीचे 6 पोरं मारली. पण कधी मारली? लेकरं जन्माला आल्याच्या नंतर मारली. आपण पोटमा मारेल शेत. मग कोण चांगला कंस का आपण? हां ज्यांत्यानं प्रश्न ज्यांत्यानं गरज आहे म्हणले विचारानं. म्हणून गर्भपात करू नका. पोरींचं आगमन होतंय येऊ द्या त्यांना जन्माला. आणि आपली फजिती वय राहिनी पोरी माठ टाक्यात मागे आता आपलाच पोरे 35 नाव घ्यात बेटी राहण्यात नाही. वैशीन सत्यानाश करलेल शे आपण. हां हां धन्यवाद रुपेश भैया. हो कुठं होतो आपण? चोखोबाच्या बायकोनं सांगितलं माझे दिवस भरते इथं. म्हणले तुम्ही जातायत वारीला जा पण तुमच्या बहिणीचं गाव लागेल ना तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. आता चोखोबाराय नामचिंतनामध्ये एवढे मग्न झाले की त्यांच्या लक्षातच नाही की बहिणीला मला निरोप सांगायचं का तुझ्या वहिनीनं बोलवलंय म्हणून विसरले. पण माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं जर का माझा भक्त माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल एवढा वेडासारखा भक्ती करत असेल तर मी काय कामाचा. म्हणून माझ्या जगाच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखा मेळ्याच्या गावाच्या जवळ आली. गावात नाही शिरले अजून. गावाच्या बाहेर आहे शिवजवळ. आणि तिथं आल्याच्या नंतर स्वतःच्या मनाशी संवाद साधतायत विटेवरचे मालक. जर माले चोखोबानी बहीण बनीन जाणं शे बाईना अवतारमा जाणं पडीन बा. चोखोबाची बहीण जर बनायचं असेल तर मला श्री रूपात जायचंय. म्हणून माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं साडी नेसली. साडी परिधान केली चंदूबाबा. जगाच्या मालकानं साडी नेसली आणि
चोखोबाची बहीण बनून जर गावात प्रवेश करायचा असेल तर मी हिंदू धर्मातली स्त्री बनून जातोय, म्हणून हिंदू धर्मातल्या स्त्रीच्या नियमातच राहावं लागेल, जरी मी जगाचा मालक आहे तरी सुद्धा. मग हिंदू धर्मातल्या स्त्रींचा नियम काय? साडी नेसल्याच्या नंतर डोक्यावर पदर असला पाहिजे. काय समजणं तुमले? खालसाट केलं तू वर्षील गायल्या. हा कीर्तन माहित आपण बरं खेडागाव ना वातावरण आगो डोकार पदर टाकले हो बहिणी सोन. हो काय ना, आपला जगाचा मालक जर स्त्री रूपात येत असेल तर तो सुद्धा डोक्यावर पदर घेतोय, म्हणजे ही आपली संस्कृती आहे. डोक्यावर पदर, डोक्यावर पदर, आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. डोक्यावर पदर असल्याच्या नंतर थोडक्यात सोपं करून सांगतो. माया हो, आजचा कीर्तनकार म्हणून अजिबात ऐकू नका. तुमचा पोरगा आहे, तुमचा भाऊ आहे असं समजून ऐका. मी इथं काय तुम्ही म्हणा वावरी की टाकेल शेत भाऊ, तुम्हाला दुःख लागलाय ना मला असं शेका. फक्त येतो कडवडा म्हणून या, नाही का. बुडता हे जण न देखवे डोळा, येतो कडवडा म्हणून या. आपल्या धर्माचे नियम जर सांगायचे असले तर मला हक्काने बोलायला आवडतं, कारण तुम्ही माझ्या बहिणी आहात, माझ्या माया आहात म्हणून बोलेल. राग अजिबात धरायचा नाही, आणि राग धरा बी तुम्ही काय करशात पुढलावरीले तारीख देवात नाही, पट्ट्याला गरज बी नाही. मला थोडं खरं बोला ना आवडस. तुम्हाला सांगतो माया हो, तुम्ही घरात नेसतात ती साडी किती रुपयाची तुमची? नाही 200-250 ना जमानात नाही राहिल्या आता, कारण 200-250 ना लग्नेच माहेर राहतच. आणि आमनी गलीमा एक म्हातारी आहे ना, नातनं लगीन कर आणि त्या बेटेला आयरे चेक कर राहीन ते म्हणता माडी तो आहेर का बघितला दरी बसेले. भाऊ म्हणे अहो मन लगीन मना फिर राय ना म्हणे, म्हणजे तीन नातना लगीन मा बी तोच भेट ना, त्या लग्नेस ना आहे रे काय कोणी नेसत नाही. घरात नेसायची साडी तुमची कमीत कमी 500-600 रुपयाची साडी आहे, बरोबर आहे ना. 600 रुपयाची 6 वार साडी आहे. 6 वार म्हणजे 6 मीटर. 6 मीटरची साडी 600 रुपयाची, मग ती काय मीटरने पडली माय? 100 रुपये मीटर. 100 रुपये मीटर. तुमचा पदर किती मीटरचा आहे? 1 मीटरचा. तो 1 मीटरचा पदर जर तुमच्या डोक्यावर असला ना, तो फक्त 100 रुपयाचा आहे. पण तो 100 रुपयाचा पदर जर डोक्यावर असला तर तुमच्या बापाची करोड रुपयाची इज्जत वाढवतो. म्हणून डोक्यावर पदर असला पाहिजे. बाकीने बाया लग्नेस मग 8-8, 10-10 जाण्या साड्या नेसतील. गरीब मा गरीब बाई सुद्धा 2000 ने साडी नेसत. हेमंत बाबा, हसमुख भैया, गरीब मा गरीब बाई सुद्धा 2000 ने साडी नेसत. पैसावाला बाई राहिनी ते 8-10 हजार पुढे बजेट राहस. एवढ्या मागड्या साड्या नेसतीस आणि पदर तिरपा कोशिले तीन 75 न फळक गुंडाई गुंडाई फिरतीस. बानट सोरोज्ञा येडी येड्याने ते काय मग एवढी महागडी साडी लिहा आणि पदर तिरपण 75 न फडका गुंडायले बानट सोरोज्ञे. मस्त डोकार पदर टाकले. नाही आता थंडीनं नाही, आता राहू द्या, आत्यानं नाही सांग राहिलो मी, लग्नेच माझा जाते सवय ना बहिणीवर. आहे थंडीमुळे ते बरोबर आहे, सुरक्षिततासाठी बरोबर आहे. आत्यानं नाही सांगच मी, लग्नेच माझा जाते तुम्ही तवयनी गोष्ट आहे. तुमले सांगू का, जी बाईना डोकावर पदर रास ना, माफ करा बरं बहिणीवर, जी बाईना डोकावर पदर रास ना, असं वाटस ना डोकावर पदर लिहिल बाई जर समोर तर यश ना डायरेक्ट जायच नाही. आई बहीण नाका पाय पडली बा असा जीव करस. हा, कारण डोकावर पदरवाली बाई साक्षात असं वाटत नांदुरी गणनी देवी जी राहिनी बुवा असं वाटत. बिगर पदरनी बाईल देखा का मला असं वाटत बापरे दिनले चुऱ्याड फिर राहिनी भाऊ. म्हणे शेण डोकावर पदर टाकले जा बहिणी. मला आई अजून सुधरत नाही, तुम्ही पदर काबल येत नाही बाकीने बाया तेवढं बरं आठे वारवण बट्या बहिणीच ना डोकावर पदर दिख राहिना. पदर लिहिले हो डोकावर. बरं असं कुठे वाचेल का तुम्ही? चला बा, तुमना तालुका शिंदखेडा जेस ना, हा शिंदखेडा तालुका मा पदर लेता लेता 17 बाया मरी घ्यात बो मनीषीन पदर लेतीने असं व्हायले का? हा लिहिले हो पदर, काय फरक पड राय ना. तुमना पदर देखीच नाही ना, असं मागे उभा आहेत ना टोपीवाला बाबा, तुमने इथली इज्जत वाढवतोस. तुमने जाऊ द्या, तुमना बापले देखील बी नाही रास तरी एखादा टोपीवाला बाबा सांगस कोण कोठे ना माहेरी राय पूर्ण काय लेकरू खानदान नाही भो, पदर सुद्धा पडू देत नाही. हा साडी नेशी म्हणजे डोकावर पदर लिहिल्या ना बहिणी सोन.
आको सांगू का तुम्ही ते नवीन वस्त्र घुसेले सिटीस मा अजून खेळासमा घुसेल नाही ते खेळासमा बी कोपरे कोपरेशे ते नवीन येले झाला ते जर दिखणं बिकणं ना त्यांना कोणच कटासू मारीत टाकसू मी त्याला ते गाऊन हो मारीत टाकसू त्याला राहू देणार नाही माले त्याने इतला सत्यानाश करेल महाराज देखा बहिणी तुम्हाला पाय पडस त्या गाऊन पाहून नका घालत जा तुमनं शरीरले जर काही त्रास असेल आणि मग घालं ते ठीक आहे बा आणि जर तुमले सवय पडीत जायले गाऊनने ते रातले घालले ना गरमाच्या लग्नात घरना बाहेर निघाणं नाही कारण तुम्ही गाऊन घालीस ना मजाण्यात दिखतेस एखादा ब्याईन मर जाईल आपण पहिले चिडा उडावाल नाही का त्या बाजरीनं चिडा उडावाल नाही का लाकडे गाडी तुम्ही गाऊन घालीन तशात दिखतेस बहिणी मनीषेनं गाऊन फावून चिल गावानाच नाही त्या मस्त साडी नेसाना वजन मारावाना हा हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 नुसते जुने नियम सांगितले ना बोलू नका भाऊ बोलू नका रे बोलू नका रे बोलू नका तुम्ही बोलता ते मला कसाल 40 देना पडतात रे बोलू नका ना रे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 तुमच्या गावाच्या हिशोबानं समाज चांगला जमलेला आहे ते ऐकणारी लोक ऐकतायत ऐकू द्या मध्ये बोलू नका कसं आहे ना आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय ते नियम सांगणं गरजेचं आहे अजिबात वाईट वाटून घ्यायचं अजिबात वाईट वाटून घ्यायचं हां बाकीने बहिणीसले पटी की माय महाराज खरं सांग राय ना माय बरोबर आहे माय बाकीने बाया 150 दकास होतो आणि खरं सांगाल घे चंदू बाबा हेमंत बाबा खरं जर सांगाल घे ना सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोऱ्या नाही आज खरं कोणलेच पचत नाही पण तुम्हाला सांगतो आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय खूप शिका खूप खूप मोठे व्हा खूप लायक व्हा पण एवढे लायक नका हो की आपल्या धर्मांना तुम्ही नालायक समजशाल इतके लायक नका हो आपल्या धर्माचं पालन करा काही बाय एक बाईना मला फोन होणार म्हणे महाराज तुम्ही बोलता बारीक बारीक सांगतास म्हणता मा हा नवीन वारा येईल मी बोलेलो तू कीर्तन मा किचन रूम मा चप्पल घाली रांधतेस बाकीने बाया मला अजून सुधरेल नाही शे ते चप्पल घालीन का बरं रांधतेस भो या बहिणीच ना दोष नाही मी आता बटा दादा असले असं सांगत दादा तुम्ही किचन रूम मा आहे ना काटा नका खेत जाओ तुम ना परस आधी ती बहिणले मग चप्पल घाली रांधणं पडत चप्पल घाली रांधणं याला काही सुशिक्षित म्हणशात का तुम्ही याला सुशिक्षित म्हणशात का अजिबात नाही एका ताईनं मला फोन केला म्हणे महाराज म्हणता काय तुम्ही जे जुने नियम सांगतात ना ते आता शक्य नाही त्या बाया अशिक्षित होत्या आम्ही सुशिक्षित आहे म्हणतात ताई तू स्वतःले सुशिक्षित म्हणसवई स्वतःले सुशिक्षित म्हणसवई चप्पल घालीन जर रांधासवई तू इथला अशिक्षित कोणीच नाही म्हणे कस काय म्हणतं तू पुरी सुशिक्षित तर वैवशी अजून अपुरं आहे तू फक्त चप्पल घाली रांधराय नाही अजून पुरी शिकेल नाही तू जवळ पायमा घाला ना बुटमा वरण लिन पिशी तवय म्हणसू मन बहीण पुरी शिकी गई भो सुशिक्षित कोणाला म्हणावं तुम्ही धर्माचं नियमाचं पालन केलं पाहिजे मायाव माझ्या कीर्तनातून देव नंतर सांगणारा पहिले तर तुम्ही माणूस बनून जन्माला आलात आणि माणसासारखं जगता आलं पाहिजे जीव जगायचं सक्सेस झालं की भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही ना भेटतो आता तुमले सांगत तरुण बहिणीसले तुमले गणच चुके पहिल्या बाईसले इथला तराडा होता ना पहिल्या मावशीसले ज्या 40ने पुढे येत ना 45ने पुढे त्या काकू असले विचारा नवरा वावरमा जर जायला राह ना नवरा येवान पहिले रांधी ठेवणं पडे नवरा येवान पहिले रांधी ठेवणं पडे आणि जेवण करताच मन माणूस झोपेन बुवा लगेच खाटगादी टाकी ठेवणी पडे एवढा तराडा होता पहिल्या बाईसले रुपेश दादा सोपं नाही शे एवढा तराडा होता नवरा येवान पहिले रांधी ठेवणं नवरानं जेवणना पहिले खाटगादी टाकी ठेवणं एवढा तराडा होता पहिल्या बाईसले नवरास ना आते मन बहीण आरतालिका ना उपास धरलेस गलीमा चहा पेत पिरसने आव भाऊ पोरेले जोका देस काहीच राहीन नाही पहिलं हो तुमले गणच सुख शे बहिणी
पहिला म्हाताराच ना इथला तराडा होता ना, नुसता आयता ग्लास देत, बाकीने बाया ते नवराना अंग धुवाय ना का डोका सुद्धा तेल लायत पहिल्या बाया. हा ऐ तेल लाय ते म्हण डोकाले. आणि आते आव भाऊ तय पाहिले बाम लाय देस घनच उपाद्याची ती. रोज संध्याकाळ कांदा टमाटा कापी द्या. म्हणजे आई घरी घरी जायले फक्त एखादा ना दरवाजा उघडा राहायचा तो सापडीचा, एखादा हुशार दरवाजा बंद करीन कापच सापडत नाही, पण कापी ते बटात राहणार कांदा टमाटा. कोणतंच घर निकित राहायला नाही जे. मी नेहमी सांगतो, समोरासमोर दोन परिवार राहत, समोरासमोर दोन परिवार राहत, त्या दोन्ही नवरा बायको नेहमी हसत राहत आणि या दोन्ही नवरा बायको नेहमी भांडण करत. ज्यासना घरमा भांडण होय त्या हसणारीकडे देखे म्हणे अहो माणूस कसा वागत असेल बायको संगे. दोन्ही नवरा बायको नेहमी हसत राहतस म्हणे. मी इथलं बायकोनं मन सारखं वागस तरी मन बायको दांगडूच करस म्हणे मन संगे. त्या भाऊल बोलावं म्हणे दादा तू बायको संगे असं कसं वागस रे, तू बायको बिन तू बी कायम हसतच राहतस म्हणे. माय ना मी बायको ना अख्खं मन दरी वागस तरी सुद्धा मन बायको मनकडे असं तिरपत देखत भांडणच करस म्हणे. तो माणूस म्हणे भाऊ तू ना घरमा जो दांगडोय तो बी मना घरमा विषय म्हणे, फक्त मी जगानी पद्धत बदलाय टाकेल म्हणे. म्हणे कस काय, तू ना घरमा जो दांगडो वस ना तो मना घरमा बी वस म्हणे. म्हणे कसं, म्हणे मन घरमा जर दांगडो आहे ना मन बाई रांता रांता लाटणं उडी फेकस म्हणे. लागे घेते ती असस नाही लागणं ते मी असस, पण दांगडो ते मना बी घरमाशी. तशी परिस्थिती से म्हणजे बा पहिलं वातावरण आता काय राहील नाही. बरोबर आहे ना, पहिल्या बाईसले जो त्रास होता तो आता नाही. चोखोबाच्या बायकोच्या साठी माझ्या जगाच्या मालकांना चोखोबाच्या बहिणीच्या रूपात यावं. गावाच्या बाहेर उभ्या इथं स्वतःची संवाद साधतात. जर मला स्त्री रूपात जायचं असेल, चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला स्त्री रूपात जायचंय. साडीने सवीला गण डोक्यावर पदर होता माझ्या जगाच्या मालकाचा. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर पदरा आणि गावात प्रवेश केला. दादा गावात प्रवेश केला, दरवाजावर थाप टाकली आणि मग आवाज दिला वहिनी अगं मी आलोय ना, मी आलिया. चोखोबाच्या पत्नीनं दरवाजा उघडला. चोखोबाची वहिनी झाला शारांगदरू, वहिनी उघडादार. आमच्या महाराजांनी अगोदर प्रमाण घेतलंच. हा वहिनीच्या बाळणपणासाठी भाऊजाई नव्हती गेलेली, मग कोण गेलत, स्वतः विटेवरचा मालक भगवंत तिथं गेलेले. महाराज चोखोबाच्या बायकोचं नुसतं बाळणपण केलं असं नाही, सगळी कामं धंदा केलीत. 27 दिवस पर्यंत चोखोबाच्या घरात होते माझे भगवंत. किती दिवस, 27 दिवस. आणि 27 दिवस पर्यंत पूर्ण कामं धंदा केली. भक्ताच्या बायकोचं बाळणपण केलं, चोखोबाच्या बायकोचं बाळणपण केलं. बरं ऐका, चोखोबाच्या बायकोचं बाळणपण माझा जगाचा मालक करतोय. इतक्या खालच्या लेवलचं काम जगाचा मालक करतो. ऐका बरं, आता इथं जर तुम्हाला मंदिरात यायचं असेल तर पाया पडून माफी मागून बोलतो मी, रजस्वला स्त्रीला 3 दिवस मंदिरात प्रवेश नसतो. बरोबर आहे ना, रजस्वला स्त्रीला 3 दिवस मंदिरात प्रवेश नसतो. रजस्वला स्त्रीला मंदिरात प्रवेश नाही. खरं बघायला गेलं, आपण मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा केल्याच्या नंतर प्राण येतो हा आपला भाव आहे. पण नास्तिक लोक आज सुद्धा मूर्तीला दगड म्हणून मानतात. तर त्यांच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर दगडाची मूर्ती आहे तरी तिच्या समोर जायला 3 दिवस स्त्रीला चालत नाही. किती उदार अंतकरणाचा माझा जगाचा मालक आहे, भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. किती खालच्या लेवलचं काम, किती खालच्या लेवलचं काम माझा जगाचा मालक करतो. हे झालं आता एक उदाहरण, पहिलं उदाहरण. आता दुसरं उदाहरण सांगेल. भक्तासाठी किती खाली उतरतो भगवंत. प्रभजन करा विठ्ठल 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 विठ्ठल. भक्तासाठी भगवंत किती खालच्या लेवलचं काम करतो. ऐका, एका ठिकाणी काम्यकोणामध्ये फिरत असताना अर्जुन आणि भगवंत फिरत होते. आणि फिरत असताना अर्जुनासोबत फिरत होते भगवंत. आता अर्जुन जरा पुढे गेल्याच्या नंतर अर्जुनाच्या मनात आलं एवढं भारी वातावरण आहे. काम्यकोण म्हणजे जिथं काम जागा होतो ते काम्यकोण. आता तिथं गेल्याच्या नंतर अर्जुनाच्या मनात आलं एवढं भारी वातावरण आहे, एवढं खास वातावरण आहे, इथं जर का माझी पत्नी राहिली असती तर. अर्जुनाच्या पत्नीचं नाव काय होतं महाराज मंडळी, कोणी बोलू नका, महिला माता तुम्ही सांगा. अर्जुनाच्या बायकोचं नाव काय होतं महिला माता.
अर्जुनाच्या पत्नीचं नाव काय होतं? कोंजान भाऊ. आणि आमले माहिती राहतात तुल कसाल बोलावतो भाऊ. संतांच्या पत्न्या जे शास्त्रशुद्ध पद्धतीत ज्यांचं चिंतन मांडतो आपण, त्यांच्या बायका, ते स्वतः, त्यांचे लेकरं, तेवढे तरी नावं सांगता आले पाहिजे. संतांच्या पत्नींची नावं सांगता आली पाहिजे. हो, हाडे जर ते सांगताच ना कीर्तनकार, बाकीचे ना हाडे ध्यान राहत नाही. बाकीने बाया कीर्तनमा सुद्धा आम्ही जीव तोडी तोडी सांगतो, सामनावर ध्यान नाही. मग काय चावय तिच्या माहिती आहे का? माय हो, ते आमनी बाजू आली ना, सासूली बी अशी जुलू जुलूस करस ती, आणि अशी धरू धरूच करस. माय तुला काय काम पडावशी ती जुलू जुलू करू का धरू धरू? ती पाशिली का मर जाय ना, तुला काय नळावशी ते? म्हणजे नको त्या गोष्टीच मग चित्तेवापेक्षा अरे कोण काय सांगस ते ऐकली होती आणलायची. अर्जुनाच्या पत्नीचं नाव होतं सुभद्रा. इकडनं आवाज आला होता मला. वा वा. काय रे दाखला महाराज असो, बोलू नका बोलू नका. आणि आता असले कोणले उठू देऊ नका. आडे उठणार म्हणजे डायरेक्ट आता काढले असले, मला दिकू नका द्या. काय सांगा ना ते असले पुरं वातावरण खराब करा ना प्रत्येक मिनटाले. कारण आहे ना, मला पण अपेक्षा असते, जसं तुम्हाला अपेक्षा आहे महाराजांनी आम्हाला चांगलं कीर्तन सांगावं, ऐकाय पाहिजे, तसं मलाही शांततेची अपेक्षा असते. हां, आता या पोरे खुशाल जलपट राह ना, तू उठीन निघ जाय राह ना. बहिणी हो ना, आज ना कीर्तनकार तुम्हाला भाऊ आहे, तुम्हाला पोरे आहे. या पोरेसले बी ना घर त्यानं सांगी देत जा, कीर्तनले जाय ना भाऊ, किडा नको पाडजो रे. आणि असले ना चांगलं चांगलं खावायला जा. हो बहिणी हो, त्याच ना डोकसा चालतात नाही. तुम्ही आहे ना रातली बी खिचडी कावाडली तीच खिचडी तैन डबामा बांध देते शाळामा जायनी बी खिचडीच खातच त्या. बटा पुरे ना डोकं काय चालतात नाही. ते खिचडीने उजी सत्यानाश करणं लावा. पहिले खिचडी ना पाहुणशार वय चंदूबा, पहिले खिचडी ना पाहुणशार वय. आता इथला सत्यानाश होई जायचे ना. खिचडीनं संध्याकाळले शिट्टी वाजणी रे वाजणी, डायरेक्ट पंगरी लेऊ 2-3 गोधडा झोपा रे. अरे पळा रे भाऊ, अरे आई बहिणी आज बी खिचडी दडकायले रे. तुम्ही इथला भारी दामा धरलेला, संध्याकाळले उठणार नवरा बसेल राह नका काय हो माय आज का नाही. अंग बी कुठं जडजड होई जायचे, डोकं बी दुखी राह ना. खिचडी टाक देऊ का? त्या खिचडीने परत त्याच ना डोकसा चालतात नाही. यायले चांगला खावाडा जा बहिणी सोन. हां, आता ऐका. काम्यकोणामध्ये अर्जुन आणि कृष्ण भगवंत फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं, जर काही इथं माझी पत्नी सुभद्रा राहिली असती तर, जर तरचा विषय मनात आला. देवाला वाटलं, जर माझ्या भक्ताला वाटत असेल की इथं सुभद्रा पाहिजे होती, तर माझ्या भगवंतानं सुभद्रेचं रूप धारण केलं. सुभद्रेचं रूप धारण केलं आणि सुभद्रा बनूनच अर्जुनाच्या जवळ जाऊन बसले. अर्जुनानं बघितलं, म्हणले सुभद्रे विचारच केला ग, तू इथं पाहिजे होती तू लगेच येऊन बसले. म्हणले हो स्वामी, हो धनी. आता सुभद्रा जवळ बसली, इथं फिरणं झालं. अर्जुन घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर सुभद्रेनं पाण्याचा ग्लास भरून आणला आणि पतिदेवांना देते अर्जुनाला. अर्जुनानं बघितलं सुभद्राकडे आणि सुभद्रेला बघूनच मुखातून वाक्य निघालं. म्हणले सुभद्रे, कालच्या दिवशी काम्यकोणामध्ये जशी दिसत होती का तशी आज काय दिसना म्हणले तू. सुभद्रा म्हणे काय? म्हणे काल दिन काम्यकोण मध्ये दिखे ना तशी तू आज दिकी नाही राहिली. म्हणे ऐ बानट, आज सांगू का? म्हणतेस बाकी नाही बाया नवराले. आपण जरी चालू ताई आप्पा काय दिकी ना कत पिरणी काय पिरते सुन्नाट. 3 दाव चहा गरम वगे तरी चेटना नाही तो अजून. सुभद्रेनं सांगितलं स्वामी, अहो कालच्या दिवशी मी नव्हतीच. अगं कालच्या दिवशी माझ्यासोबत होती, खोटं बोलायलीस काय? म्हणले मी कालच्या दिवशी तुमच्या सोबत नव्हती. आता दोघांचा वाद चालला. आणि तुम्हाला सांगू का, जर का माणसाच्या मनात शंका शिरली का
शंका जर शिरली मनामध्ये तर माणूस कितीही चांगला असला तरी तो आपल्याला वाईट दिसतो, म्हणून कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही, वाईट चिंतन करायचं नाही. कारण चांगला माणूस सुद्धा वाईट दिकत शंका घुसणे का मनमा. हो, तुमले सांगू का, शंका एवढी बोगस आहे, जितकी बोगस आहे. तुम्ही जर लघु शंका लुटणार आणि जर झोप नाही लाग राही बुवा, लघु शंका लुटेल लघवील घ्यात लघवी करी उन्हात हातपावर पाणी टाकली ना बसणार, थोडा टाइम झोप नाही लाग आणि मोबाईल जामलेली बुवा. तुम्ही जर मोबाईल देखील राहणार तर इंस्टाग्राम वय, फेसबुक वय, व्हॉट्सअप वय, एखादा मित्रांची चॅटिंग वाची राहणार होतीन, यूट्यूबला एखादा व्हिडिओ देखतच होतीन आणि मनमाईने फक्त उठीन दाखिले हो म्हणे माय एवढी रातले. तुम्ही फक्त सकाळ मा सांगा नाही उरका मला पाणी टाकते तू आंघोळले, ती सांगा ना ती कोण होती रातले. ओ बापरी, हो काही संबंध नाही, बरेल घरमा जाते. शंका माणूस इतली खाली उतारस ना, कल्पना ना बाहेर. आमचे जुने कीर्तनकार नारायण बाबा भारी सांगतात ते, आणि मला सांगायला आवडस ते. शंका माणूसले शॉर्टकट सांगेल, शंका कितली खाली उतारस माहिती का. कोणीही कोणावर शंका घ्यायची नाही, आणि शंका कितली खाली उतारस आहे की जर सुधरी घ्या ते नंतर शंका यावं नाही तुम्हाला म्हणणं. एक माणूस रस्ता जरी चाल राहता चालता चालता पाय बरी घ्या, पाय बरी घ्या, नुसता पुशीन पुढे निघ जायला पाहिजे होतं. पण या भाऊ ना मनमावनं पाय भर ना, आई गाय न शेण होई, म्हैस न शेण होई, बकरी ना लेंड्या होती का आपलाच पराक्रम होई भाऊ. नुसतं पुशीन निघ जायला पाहिजे होतं. वर शंका माणसाला एवढी खाली उतरवते का. हा या ना भरेल पाय याने हात मा लिहिली ना, बोट भरली ना, नुसतं पुशीन निघ जायला पाहिजे होतं. बोट मा लिहिली ना आटे ना, त्यावर टाया बसना आणि नाक लगू येऊन चेक करांसाठी. शंका किती खाली उतरवते बर. आट्याला ना मग या ना ध्यान म्हणून आई गाय म्हैस नाही रे आप्पा, रावा आपला पराक्रमचे रे काका. नुसतं पुशीन निघ जायला पाहिजे होतं. आता ते हातपाय धुवासाठी, हातपाय धुवासाठी गावना बाहेर नाला बाहेर आणता, नाला मग या हातपाय धुऱ्यांता, हातपाय धुवाय घ्यात गुणना करासाठी पाणी लिहिना आत्मा, जे गुणना करासाठी पाणी लिहिणं त्यांना मग बात ना कणू ना. हा ते हाऊ कोण करणार होईल. शंका, शंका जितकी मनात शिरते ना तितकं माणूस खाली उतरत जातो. मग आता आपले प्रायश्चित करणं पडीन, कुठेतरी तीर्थक्षेत्रावर स्नान करायला जाणं पडीन म्हणे. मग स्नानसाठी गेले, दर कोस दर मुक्काम पायी पायी तीर्थक्षेत्रावर जाणं होतं. एका ठिकाणी अशा अरण्यात पोचला भाऊ, त्याला 4-4, 5-5 किलोमीटर अंतरावर पाण्याचा सहारा नाही, आणि एक मावशी कुटियामध्ये झोपडीमध्ये बसलेली होती. याला पाणीच कुठं दिसत नाही. हा कुटियाचा सहारा घेऊन म्हणले कुटियामध्ये कोणतरी आसन्ने आपल्याला पाणी मिळेल या आशेनं गेला. आणि गेल्याच्या नंतर एक म्हातारी बसेल होती, म्हणे माय मला पेवाल पाणी भेटीन का. म्हणे भाऊ मी छोटी बाटली भरलेस, माल दिवसभर दुपार लागून पुरस म्हणे आई बाटली. मन बाटली म्हणा पाणी सरी घे, आता मी घर जाई राहिनो म्हणे. माडी माल जर आटे पाणी नाही भेटणार ना मना जीव निघ जाईन म्हणे, खूप तहान लागेल शे म्हणे. म्हणे भाऊ चिंता करू नको, मना पण सोपारीन खडाशी अहो तेवढा तोंडमा टाकले म्हणे, तोंडले वलावा राही म्हणे. सोपारीन खडा टाकली ना भाऊ, 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं गप्पा मारत उभा राही ना. म्हणे माडी म्हणे काय रे भाऊ 15 मिनटं होई घ्यात म्हणे, अहो खडा फुटी नाही राही ना सोपारी ना. येडा 6 महिना जाईन पोट राहणं मागाई फुटणार नाही, तू काय चालू फुटी जाई का म्हणे. हे सगळं कशामुळे घडलं माहितीये का. शंका, शंका माणसाने घ्यायची नाही, नाहीतर शंका माणसाला लई रिवर्स करते, लई फसवते. हो आता इथं बोलू नका ना. अर्जुन सांगत होता सुभद्रेला, अगं कालच्या दिवशी तू माझ्या सोबतच होती. सुभद्रा म्हणते मी तुमच्या सोबत नव्हती. आता अर्जुनाला राग अनावर झाला, अर्जुन धावून गेला पत्नीवर मारण्यासाठी. अर्जुन पत्नीवर धावून गेला तोपर्यंत धर्मराजानं युधिष्ठिरनं सांगितलं, अर्जुना काय करतोय. अरे पत्नीवर हात उचलणं खऱ्या मर्दाचं काम नाही अर्जुन. कोण म्हणता असं. धर्मराजा युधिष्ठिर सांगत होता अर्जुनाला, अर्जुनाचे मोठे बंधू पांडव पुत्र काय म्हणले, अर्जुना पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही. या कस काय वातावरण आहे वारुळमा. तुम्ही कोणी मारतात नाही ना बाईसले. वा वा मारतात नाही बाईसले असं विचारेलोर नाही कोणी म्हणान पाहिजे. बरं ज्यासले बायकाच ना टाया नाही त्या नाही म्हण राहणार. मासा आहे तुमले अजून काहीच नाही रे दादा, अजून लांगे मात पाणी रे, तुम्हाला वापा गण दूर येत रे काका. पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही. या
आणि पाया पडून सांगतो आतापर्यंत जे झालं ते जाऊ द्या, पण शास्त्र असंच म्हणतं बायकोवर हात उचलणं योग्य नाही या. म्हणून पुरुष मंडळींना, तरुण भावांना सांगेल, पत्नीवर हात उचलायचा नाही. तसं ते आपल्या हात उचलायला चालणार बी नाही बुवा. पहिला म्हातारा असणं दकी घे, हो त्यासनं इथलं दकी घे ना. एक एक म्हातारा 2-2 बायका करे, बायकोल ठोकी टाके तरी सुद्धा तटेच राय. आते ना लग्न करानंतर बी 6 महिना पुरी बॅग खाली करतीत नाही. दग सुमाय 6 आकार पटना ते रासू नाही ते निघीच असू. मारामारीना विषय काय ते राहील नाही. पण एखादा जर कोणी असेल तर पत्नीवर हात उचलणं योग्य नाही या. कारण पत्नी तुम्ही आणतात तेव्हा तिला लक्ष्मी म्हणून आणतात ना, मग लक्ष्मीला दुखवणं योग्य नाही. म्हणून पत्नीवर हात उचलणं योग्य नाही. बायकोवर हात उचलायचा. आणि बहिणीवर तुम्हाला बी पाय पडस, तुम्ही बी त्याला इथलं मजबूर नका करत जा माराले. त्यानं जर नाही सांग देना ना, जाऊ दे आपली कपाशी आहे, चाल मजूर भेटेल शे 2 दिन कपाशी यायचे मग माहेरले जायचो का बा, आजच जासून बाडाला पैसा द्या. एखादी बहीण ना 2-3 दोपटामा दिदे ना तरी बी बुचडा वायसनी एकच सांगत बाडाला पैसा दि द्या. तडे त्या बी काय करतील बिचारा. हां तुम्ही बी थोडं कंट्रोल करत जा बहिणीवर. अर्जुनाला सांगितलं युधिष्ठिरनं, धर्मराजानं, पत्नीवर हात उचलणं योग्य नाहीये. तुला वाटतंय ना तुझी बायको चुकीची आहे, खोटं बोलतीया, तिच्या भावाच्या स्वाधीन कर, पर तिला मारू नकोस म्हणले. आता कृष्ण भगवंताला बोलवलं, देवानं विचारलं, म्हणले मला एवढं घाई घाई बोलवण्याचं काय कारण. म्हणले काय नाही, कालच्या दिवशी काम्यकोणामध्ये सुभद्रा माझ्यासोबत होती आणि मी तिला सांगितलं की कालच्या दिवशी तू जशी दिसत होती तशी आज दिसत नाही. सुभद्रा म्हणते मी कालच्या दिवशी तुमच्यासोबत नव्हतीच, खोटं बोलते म्हणले ही. देवाच्या लक्षात आलं ती काय खोटं बोलत नाहीये आणि खोटं तर तू पण करत नाहीये, ही तर माझी कर्तबदारी आहे. मग माझ्या देवानं काय केलं, सुभद्रेचा हात धरलं, घराच्या बाहेर केलं आणि आतमध्ये स्वतः जगाचा मालक गेला, साडी परिधान केली आणि दुधाचा ग्लास भरून आणला. अर्जुनाच्या समोर सुभद्रेला बाहेर केलेलं आणि स्वतः कृष्ण भगवंत कुटियाच्या आतमध्ये गेलेले आणि तिकडनं सुभद्रेचं रूप घेऊन येतात आणि दुधाचा ग्लास हातात आहे. अर्जुनाच्या समोर उभे माझे भगवंत सुभद्रेच्या रूपात. आणि माझ्या अर्जुनानं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि मग लक्षात आलं, देवा कालच्या दिवशी फक्त मनात विचार आला, एवढं भारी वातावरण आहे आणि इथं जर का माझी पत्नी राहिली असती तर, नुसतं मनात आलं तरी सुद्धा तू माझं मन राखण्यासाठी माझ्या बायकोचं रूप धारण करून उभा राहिला. सारे किती खालच्या लेवलचं काम करतोस भक्तासाठी. भक्ताच्या बायकोचं वाढण पण करतो, विशेष ना भक्ताची बायको होतो, इतक्या खालच्या लेवलचं काम. अजून सांगेल भक्ताच्या नवऱ्याची सुद्धा बायको होतो, इतक्या खालच्या लेवलचं काम माझा जगाचा मालक करतो. म्हणून तर माझे तुकोबाराय ठामपणे विश्वासाने सांगतात, अशा देवाला शरण जा की तो भगवंत तुमच्यासाठी किती खालच्या पातळीचं काम करायला तयार असेल. ते महाराज सांगत असताना सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये,